जय भीम मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की इथं असणारा ब्राह्मणशाहीला विरोध करणारा सर्वात मोठा शत्रू ज्याला महाआरी म्हणजेच महार असं म्हटलेलं होतं. आणि त्याचबरोबर क्रांतिबा ज्योतिबा फुले यांनी देखील गुलामगिरी या पुस्तकामध्ये हा जो परशुरामाचा मोठा विरोधक आहे त्याला महाआरी असं म्हटलेलं होतं. मित्रांनो, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस मराठी व्हॉल्यूम 20 याच्यामध्ये आपल्याला सापडतं की बुद्धालाच इथल्या ब्राह्मणशाहीने काय म्हटलेलं होतं, तर एका विशिष्ट जातीच्या नावाने जी आज प्रचलित जात आहे त्या जातीच्याच नावाने म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीचा सर्वात मोठा नेता बाबासाहेबांच्या याच ग्रंथामध्ये आपल्याला हा संदर्भ सापडतो. मित्रांनो, हे समजून घेण्यासाठी ब्राह्मणी धर्माचा जो आधारस्तंभ असलेले 3 महत्वाचे बाबी आहेत, त्या 3 कोणत्या बाबी आहेत याच्यावरती आपण पहिल्यांदा प्रकाश टाकूया. तर ती पहिली गोष्ट म्हणजे वेद प्रामाण्यवाद. दुसरी म्हणजे बळी प्रथा आणि तिसरी गोष्ट म्हणजे वर्णाश्रम. हे लक्षात येतं की वेद प्रामाण्यवादात काय सांगितलं आहे की वेदामध्ये जे काही लिहिलेलं असेल ते खरं मानायचं, मग ते विज्ञानाच्या आधारावरती टिको किंवा नको. तथागत गौतम बुद्धांनी विरोध करताना काय म्हटलेलं होतं की विज्ञानाच्या प्रगतीवर चालत असलेल्या मानव समूहाच्या वाटेमधला एक मोठा धोंडा आहे असं म्हटलेलं होतं. आणि म्हणून इथं विज्ञानाला कसल्याच प्रकारचा थारा नाही. आता दुसरी गोष्ट बघू आपण, जी बळी प्रथा आहे. बुद्धाच्या अगोदर ही जी बळी प्रथा आहे ती नुसती बळी प्रथा नव्हती जी आज आपल्याला माहित आहे. बुद्धाच्या अगोदर ही जी बळी प्रथा होती ती नर बळी प्रथा होती. नरबळीचा यज्ञ ज्या व्यक्तीच्या घरामध्ये केला जात होता त्याला यजमान म्हटलं जात होतं. आणि त्या यजमानाला नराचा जो बळी दिलेला आहे त्या बळीचं मांस खायला लावलं जात होतं. बुद्धाच्या काळामध्ये हा जो नरबळी आहे तोपर्यंत ते अतिशयच अमानवीय असल्यामुळं नराच्या ऐवजी पशुबळीची प्रथा चालू झाली. यज्ञामध्ये पशूंचा बळी घेतला गेलेला आहे. तो बळी अक्षरशः बाबासाहेब सांगतात की मुसलमानांनी जेवढा पशुसंहार केला असेल किंवा पशूंची हत्या केली असेल तो अंशतः असेल यांच्या कंपॅरिझन मध्ये. बुद्धाच्या या 2 गोष्टीला विरोध करण्यामुळे म्हणजे वेद प्रामाण्यवादाला विरोध करण्यामुळे ब्राह्मणीवादाचं किंवा ब्राह्मणी धर्माचं अजून काही बिघडलेलं नव्हतं. बळी प्रथेला सुद्धा विरोध करण्याने अजून काहीही बिघडलेलं नव्हतं. कारण या 2 गोष्टीला विरोध करणारा बुद्ध हा एकमेव व्यक्ती किंवा एकमेव धर्म संस्थापक नव्हता. भगवान महावीरांनी सुद्धा अहिंसेचं समर्थन करत वेदांना विरोध केलेला होता. फक्त बुद्धच या 2 गोष्टीला विरोध करत नव्हते. बुद्ध प्लस महावीर हे दोघे सुद्धा वेदांना आणि बळी प्रथेला विरोध करत होते. महावीरांनी बुद्धासोबत जरी वेदाला विरोध केलेला असला, बळी प्रथेला जरी विरोध केलेला असला तरी वर्णाश्रम व्यवस्थेला महावीरांनी विरोध केला नाही. आणि ब्राह्मणी धर्माचा जो पाठीचा कणा होता तो वर्णाश्रम व्यवस्था होता. कारण वर्णाश्रम व्यवस्थेवरच ब्राह्मणांचं अस्तित्व टिकून होतं. वर्णाश्रम व्यवस्थेला फक्त बुद्धाने विरोध केला, महावीरांनी नाही. आणि आज परिस्थिती अशी झालेली आहे जिथं जिथं महावीरांचे समर्थक राहतात त्यांच्यामध्ये हिंदू देवदेवतांची घुसळण झालेली आहे.
आणि म्हणूनच बाबासाहेबांनी ही घुसडण आपल्यामध्ये होऊ नये म्हणून 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. एक महत्वाची प्रतिज्ञा तुम्हाला लक्षात येते की रामकृष्णाला मी देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही, असं बाबासाहेबांनी एक्सक्लुझिव्हली सेपरेटली म्हटलेलं आहे. त्याचं काय कारण आहे ते याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. ब्राह्मणी धर्माला विरोध करत असताना केवळ वेदांना आणि बळी प्रथेला विरोध न करता बुद्धाने वर्णाश्रम व्यवस्थेला इतका विरोध केला की हा एकमेव विरोधक वर्णाश्रम व्यवस्थेचा म्हणजे बुद्ध. तर ब्राह्मणी धर्माचा जो कणा आहे पाठीचा, ज्याच्यावरती ही ब्राह्मणी व्यवस्था उभी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे 4 प्रमुख वर्ण आहेत. पाचवा जो आहे तो अवर्ण आहे. वर्णाश्रम व्यवस्थेचं शूद्र आणि अतिशूद्रांचं अस्तित्व असल्यामुळं ब्राह्मणांची व्यवस्था टिकून आहे. आणि मुळात यालाच तथागत गौतम बुद्धांनी प्रखर विरोध केला, या वर्णाश्रम व्यवस्थेला. आणि म्हणून ब्राह्मणांचं अस्तित्व जर हलवायचं असेल तर शूद्राची चळवळ उभी करणं म्हणजे अतिशूद्राची आजच्या काळामध्ये म्हणूया आपण, कारण बुद्धाच्या काळामध्ये अजून अतिशूद्रांची निर्मिती झालेली नव्हती. पुष्यमित्र शुंगाच्या नंतर अतिशूद्रांची निर्मिती झाली. म्हणून ब्राह्मणांचं वर्चस्व हे खालच्या 3 वर्णांवरती पेक्षा म्हणूया आपण की शूद्रांवरती जास्त अवलंबून होतं. म्हणून बुद्धाने इथं असणाऱ्या सर्व लोकांना आपलं सोबत केलं आणि ब्राह्मणेतर चळवळ सुरू केली. मग आता असं आहे की बुद्ध क्षत्रिय, म्हणजे मी जोपर्यंत सिद्धार्थ आहेत तोपर्यंतच मी म्हणतो, किंवा तथागत गौतम बुद्ध हे सम्यक बुद्ध प्राप्तीच्या पूर्वीचे हे क्षत्रिय आहेत. आणि बुद्धाने ब्राह्मणेतर चळवळ सुरू केलेली असल्यामुळे आपल्यातला एक धर्मसंस्थापक होतो हे क्षत्रियांसाठी आणि ब्राह्मणेतर लोकांसाठी एक अभिमानाची गोष्ट होती. त्यामुळं बुद्धाचे समर्थक हे क्षत्रिय, वैश्य, तुम्हाला माहित आहे वेगवेगळे व्यापारी, राज्य, जमिनीच्या जमिनी तथागत गौतम बुद्धांना दानामध्ये दिले जात होते. हे राजांकडून दिलं जायचं, व्यापाऱ्यांकडून दिलं जायचं, व्यापाऱ्यांच्या माध्यमातून लेणी उभी केलेली आहेत वेगवेगळ्या. तर बुद्ध हे पूर्वाश्रमीचे क्षत्रिय असल्या कारणाने त्यांच्यासोबत क्षत्रिय तर होतेच होते. योग्य पद्धतीनं तुम्हाला व्यापार करायचा असेल तर बुद्धाच्या विचाराशिवाय तो होत नव्हता, म्हणून व्यापारी सुद्धा बुद्धासोबत होते. आणि ब्राह्मणी व्यवस्थेचे बळी पडलेले हे जे शूद्र आहेत ते सुद्धा बुद्धासोबत होते. म्हणजे इथं क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे तिन्ही लोक ब्राह्मणांच्या विरोधात उभे होते. आणि त्यामुळं काय झालं, अडचण झाली यांची की ब्राह्मण एकटे पडले. आणि ज्या वेळेला बुद्धासोबत ब्राह्मण लोक चर्चा करायला यायचे, सल्ला मसलत करायला यायचे, त्यावेळेला तथागत गौतम बुद्ध त्यांना सांगायचे की तुमचा जो अहंकार आहे तोच तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. तुम्ही विज्ञानवाद जोपासत नाही, तुम्हाला ज्ञान असून देखील तुम्ही लोकांचं कल्याण हित चिंतत नाही, तुम्ही स्वतःच्याच प्रगतीच्या मागे लागलेले आहात, तुम्ही धनसंपत्ती मिळवण्याच्या पाठीमागे लागलेले आहात. भिक्षू संघाला जर बघितलं तर तुम्हाला धन संचयन करायला बुद्धाच्या काळामध्ये परवानगी नाही. आणि असं असल्यामुळं भिक्खू जो आहे तो धनाच्या पाठीमागे लागला नाही, तो केवळ ज्ञानाच्या पाठीमागे लागला. पण आणि म्हणून ब्राह्मण ज्या वेळेला तथागतांकडे यायचे तर या सर्व गोष्टींचा विरोध तथागत त्यांना करायचे आणि समजून घ्यायचे आणि समजवायचे. ब्राह्मण तथागतांच्या संघामध्ये सामील व्हायचे आणि तथागतांचे विचारसरणी पुढे नेण्याचं काम करायचे. की आता ब्राह्मण एकटा पडलेला आहे आणि या 3 वर्णातल्या लोकांचं एकत्रीकरण झालेलं आहे, तर हे फोडायचं कसं. म्हणून त्यांनी काय केलं, क्षत्रियामधले राम, कृष्ण हे जे राजे आहेत या राजांना दैवत्व बहाल केलं. म्हणजे देव म्हणून या राजांना पूजायला चालू केलं. कोणी,
ब्राह्मणी लोकांनी क्षत्रिय राजांना देव म्हणून पूजायला चालू केलं. का? तर तथागतांकडे आलेले जे लोक होते ते ब्राह्मणेतर लोक होते, कारण त्यांचं कल्याण करून घेण्यासाठी, या व्यवस्थेतून त्यांना बाहेर पडण्यासाठी गरजेचं होतं. म्हणून ब्राह्मणेतर लोकांची जी चळवळ चालू केली होती तथागतांनी, तर ती चळवळ जी होती त्याच्यामध्ये ब्राह्मणेतर लोक होते. मग आता ब्राह्मणेतरांमधूनच त्या राजांनाच देव म्हणून त्यांची पूजा अर्चा करू लागले आणि ब्राह्मणेतर समाजामध्ये जाऊन ब्राह्मण लोक प्रचार प्रसार करू लागले की तुम्ही म्हणता की आम्ही फक्त ब्राह्मण देवांनाच पूजतो, ब्राह्मणी देवांनाच पूजतो, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांना पूजतो. तर ते आता ब्रह्मा विष्णू महेश हे आता यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश हे जे ब्राह्मणी देव आहेत यांना बाजूला सारलं आणि यांची पूजा अर्चा चालू केली आणि याचा असा प्रचार करायला चालू केलं की आता आम्ही ब्राह्मणेतर देवांची सुद्धा पूजा करतो, बुद्धाची सुद्धा आम्ही पूजा करतो. आणि हे म्हणण्यापाठीमागचं काय कारण आहे? नुकत्याच घडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेमध्ये डॉक्टर तारा भावळकर यांनी म्हटलं की बुद्धाचे विचार संपवण्यासाठी इथल्या ब्राह्मणांनी किंवा इथल्या व्यवस्थेने त्यांनी म्हटलं असं की बुद्धाचे विचार संपवण्यासाठी पहिल्यांदा बुद्धाचा विरोध केला आणि तो विरोध कामाला येत नाही म्हणून त्याला आपलंसं केलं आणि आपलंसं करून स्टेटस काय आपल्या लेवलचं दिलं नाही, तर त्याला विष्णूचा अवतार म्हटलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा देत असताना म्हटलं की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असं स्पष्ट बाबासाहेबांनी सांगितलं. अदरवाईज पुन्हा तीच परिस्थिती आली असती, तुम्ही पण बुद्धाला मानता, आम्ही पण बुद्धाला मानतो, पण बुद्ध आमच्या व्यवस्थेमध्ये खालचा आहे, हा अपप्रचार टळावा म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या आपल्याला. तर रामकृष्णाला पुढे केल्यामुळं क्षत्रिय देव ही पूजली जाऊ लागली आणि जे क्षत्रिय तथागत गौतम बुद्धांनी अंधश्रद्धेच्या खायेतून बाहेर काढली होती ब्राह्मणी व्यवस्थेच्या, ती मात्र पुन्हा ब्राह्मणी व्यवस्थेकडे वळताना दिसत आहेत. मग हे कसं कसं करण्यात आलं हे आपण बघूया. ब्राह्मणेतर चळवळीचा अधिष्ठाता म्हणून बुद्धाकडे बघितलं जात होतं आणि ब्राह्मणेतर चळवळीचा अधिष्ठाता म्हणून बुद्धाकडे बघत असताना इथल्या व्यवस्थेने बुद्धाला काय नाव दिलेलं आहे, तर बुद्धाला मांग म्हणून नाव दिलेलं आहे. हे अतिशय नोंद करण्यासारखी बाब आहे मित्रांनो. बुद्धाला मांग म्हटलं. बुद्धाचे विचाराचे समर्थक आणि ब्राह्मणी व्यवस्थेचे विरोधक म्हणून महाआरी आणि ब्राह्मणेतर चळवळीचा अधिष्ठाता म्हणून बुद्धाला पर्यायी नाव दिलं गेलेलं आहे मांग. म्हणून आपल्या पाठीमागच्या अनुसूचित जाती निर्मितीच्या आणि महार कोण होते या दोन्ही व्हिडिओमध्ये मांग या शब्दाचा मी मुद्दाम उल्लेख केलेला नव्हता, कारण तो कुठं ना कुठं बौद्धांच्या सोबत जुडला जाणार आहे याची मला कल्पना होती. तोच रेफरन्स आपल्याला 20व्या खंडामध्ये सापडतो. बाबासाहेबांच्या रायटिंग अँड स्पीचेस 20व्या खंडामध्ये इथं बुद्ध जयंतीचं राजकीय महत्व काय आहे हे समजवताना बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे हे की ब्राह्मणेतर चळवळीचा अधिष्ठाता जो बुद्ध होता, ब्राह्मणांचा विरोधक जो बुद्ध होता, त्याला मांग म्हणून ओळखलं जाऊ लागलं. जी लोक महार आणि मांग यांच्यामध्ये भेद करतात त्यांची जर तुम्ही विचारधारा बघितली तर ही ब्राह्मणी धर्मांना विरोध करणारी सगळ्यात मोठ्या प्रमाणात असलेले हे दोन समाज घटक आज तुम्हाला दिसत आहेत आणि ते पूर्वी सुद्धा होते. विषयांतर होईल कदाचित मित्रांनो, पण तुमची माफी मागून मी सांगतो की जी लोक अजून बाबासाहेबांना व्यवस्थित समजून घेतलेले नाहीत, बाबासाहेबांचा व्यापक दृष्टिकोन जो आहे भारत बौद्धमय करण्याचा, तो व्यापक दृष्टिकोन समजून न घेतल्यामुळं जे काही कोर संघटन स्वतःला म्हणून घेतात ती लोक म्हणतात की आम्हाला वेगवेगळ्या उच्च पदस्थ कार्यकारिणीवरती आमच्या संघटनेमध्ये
आम्हाला आमच्याच जातीची लोक पाहिजेत. अरे मग भारत बौद्धमय कसा होणार? तुम्हाला शेजारचा बुद्धच माहित नाही. बुद्धच माहित नाही तर भारत बौद्धमय कसा करणार? आम्ही एका समाजाच्या आधारावरती. त्या काळामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेचे मोठे विरोधक आहे आम्ही, प्रश्न तो नाही आहे. पण समाज, इतर समाजांना तुम्हाला जोडून घेण्यासाठी बाबासाहेबांचे वेगवेगळे धागे शोधावे लागतील ना. त्याच्याशिवाय तुम्ही शेजारचा माणूसच तुम्हाला जर भारत बौद्धमय करण्यामध्ये सक्रिय करून घेता येत नसेल, सहभागी करून घेण्याचं जर आमचं कौशल्य नसेल, बाकीच्या अनुसूचित जातींचं काय? आणि मग तुम्ही कधी ओबीसी जोडणार, आणि मग कधी क्षत्रिय जोडणार, आणि मग कधी भारत बौद्धमय होणार, आणि मग कधी बाबासाहेबांनी म्हटलेलं की भारत बौद्धमय येत्या 15 वर्षामध्ये होण्याची लाट येणार आहे, सर्वात शेवटी धर्मांतर करणारे ब्राह्मण लोक असणार आहेत, ते शेवटी ठरू द्यात असं बाबासाहेबांनी म्हटलं. एका समाजाला फक्त एका समाजाला बौद्धमय करणे हे बाबासाहेबांचा कृती कार्यक्रमामध्ये सर्वात मोठा वाटा आहे, प्रश्न तो नाहीच आहे. पण तो कृती कार्यक्रम पुढे नेण्यासाठी, सर्व जातींना बौद्ध करून घेण्यासाठी आपल्याला विचार करावा लागणार आहे ना. तर तो विचार होणं फार महत्वाचं आहे. म्हणून मी सुरुवातीलाच तुमची माफी मागितली की विषयांतर होणार आहे. तर बुद्धाला काय म्हटलं जात होतं ह्याच्यावरती आपण येऊया पुन्हा मित्रांनो. आणि मग या नावाने ओळखलं जात होतं बुद्धाला, हे आपल्याला या संदर्भामध्ये सापडते. दुसरी गोष्ट म्हणजे बुद्धाचे विरोधक ब्राह्मणी लोक जे आहेत ते फक्त बुद्ध संपवू शकले असते. फक्त म्हणजे सिद्धार्थाचा जो बुद्ध झालेला आहे त्याला नुसतं संपवून चालत नाही. मग ब्राह्मणांनी काय केलं की बुद्धाच्या चळवळीची जी प्रमुख ठिकाणं आहेत, बुद्ध विहार, इथं काय आहेत चळवळीची प्रमुख केंद्र बुद्ध विहार, त्याच्या शेजारी बुद्ध विहारासारखे दिसणारे ब्राह्मणी मंदिर उभे केले. वर बघितलं तर दोन्हीही इन्फ्रास्ट्रक्चर हे सारखेच दिसतात, पण एकामध्ये बुद्ध विहार आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र ब्राह्मणांचं मंदिर आहे. आणि म्हणून लोकांना संभ्रमित केलं की जे बुद्धाचं आहे तेच आम्ही सुद्धा करतो आहे. आतमध्ये शिजत मात्र वेगळंच होतं, बुद्धाच्या विरोधात हे सगळं शिजत होतं. आणि त्या पद्धतीनं हा दुसरा मुद्दा आपण विचारात घेतोय की बुद्ध विहारा शेजारी ब्राह्मणी मंदिरं बांधून बुद्ध विचार संपवण्याचा प्रयत्न केला. आता तिसरा मुद्दा बघूया आपण. ज्या वेळेला मुसलमानांचं इथं आक्रमण झालं त्यावेळेला मुसलमानांनी इथं असणारी जी काही बुद्ध विहार आहेत किंवा बुद्धाच्या मूर्त्या आहेत त्या संपवण्याचा प्रयत्न केला. त्याला सोबत मात्र ह्यांचीच होती, याच्यात काही दुमत नाही आहे. कारण मुळात यांना संपवायचं होतं की बुद्ध इथला गेला पाहिजे, बुद्धाचा विचार केला पाहिजे, हे यांचं म्हणणं. मुसलमानांसोबत यांनी यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलं. मग हे करत असताना इथली जी काही बुद्ध विहार होती ती पाडली, आणि ती पाडल्यानंतर वेगवेगळ्या लेण्या ज्या आहेत ते यांच्या मदतीनं, कोणाच्या, मुसलमानांच्या मदतीनं इथल्या वेगवेगळ्या लेण्या ज्या आहेत त्या लेण्यांमध्ये पिवळ्या कलरचा, पिवळ्या रंगाचा तुमचा शत्रू लपलेला आहे असं सांगितलं ब्राह्मणी लोकांनी मुसलमानांना. आणि मग भिक्खूच्या कत्तली हे मुसलमानांकरवी सुद्धा करून घेतलेले आहेत. पुष्यमित्र शुंगाने पण आधी केलेले आहेत, तो भाग येतोच आहे चर्चेला. पण मुसलमानांच्या माध्यमातून सुद्धा इथल्या लेण्या आणि भिक्षू हे दोन्ही संपवण्याचं काम केलं. आणि तुम्हाला आज तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जे लेण्या आहेत त्यांचं विद्रुपीकरण शेंदूर लावून, तिथं बुद्ध मूर्ती असलेल्या ठिकाणी बुद्ध मूर्तीला शेंदूर लावायचं, त्याचं विद्रुपीकरण करायचं. बुद्ध शांतीच्या मार्गाने शांतता प्रिय बुद्धाची मूर्ती जी असते तिला अचानक मोठे डोळे लावून विद्रूप करायचं आणि ही आमची देवता आहे म्हणून सांगायचं. हे काय मी वेगळं सांगायची तुम्हाला गरज नाही आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हे असल्या गोष्टी तुम्हाला सापडतातच. नाशिकच्या ज्या बुद्ध लेण्या आहेत त्या
पांडव लेण्या आहेत असं सांगून अपप्रचार केला. बाबासाहेबांनी याचं खूप चांगलं खंडन केलेलं आहे. त्याच्यावरती आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवूच नक्की. पण विद्रुपीकरण करण्याचं जे काम आहे लेण्यांचं, तिथं असणाऱ्या लेण्यांच्या मूर्त्यांवरती शेंदूर फासायचं, कुठला तरी एक दगड बघायचा दुसरा, त्याच्यावरती शेंदूर फासायचं, ती एकविरा देवीचं तुम्हाला झालेलं दिसतं. हे सगळं तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. मी फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे की ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोध करणाऱ्या सिद्धार्थ गौतम बुद्धाला, तथागत गौतम बुद्धाला त्या ब्राह्मणी व्यवस्थेने मांग असं संबोधलेलं आहे. आमचा सगळ्यात मोठा विरोधक आहे असं सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बुद्धाचे विचार हाणून पाडण्यासाठी या लोकांकडे वैज्ञानिक मार्ग सापडला नाही. तथागतांच्या विरोधात श्रुत्या आणि स्मृत्या घालण्यामध्ये यांचं सगळं ज्ञान खर्ची घातलेलं आहे. आणि या लोकांना मुळातच धनसंचयाची अभिलाषा असल्यामुळं आपल्या ज्ञानाचा विचार, आपल्या ज्ञानाचा उपयोग म्हणून ज्याला आपण, तो इथला देश घडवण्यासाठी न करता स्वतःचा आर्थिक संचय करण्यासाठी समाजाचा आणि इतर लोकांचं काहीही हो याच्यासाठीच या लोकांनी प्रयत्न केलेला आहे. आपण या निमित्ताने लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो आहेत की जिथं जिथं पांडव लेण्या म्हणून सांगितलं जातं त्या पांडव लेण्या वगैरे काय नाही आहेत, त्या मूळ बुद्धाच्याच लेण्या आहेत. त्या लेण्या दुसऱ्या काही नाही. जिथं जिथं बुद्ध मंदिर आहेत त्या त्या ठिकाणी या लोकांनी आमच्या देवदेवतांचं स्थान आहे म्हणून तिथं ह्या लेण्यांवरती आपला कब्जा केलेला आहे आणि आपल्या स्वतःच्या देवांची पूजा अर्चा करायला आणि यात्रा भरवायला ही लोक काम करत आहेत. तर याच्यावरती जी लोक काम करत असतील त्या लोकांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा एक संदर्भ देणं हे माझं काम समजलं होतं. द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती आपण बघितलं मित्रांनो की ब्राह्मणी व्यवस्थेचा जो कणा आहे, वेद प्रामाण्यवाद आहे, पशुबळी आहे, त्याच्यानंतर वर्णाश्रम व्यवस्था आहे, या तिन्ही गोष्टीला बुद्धाने विरोध केला. आणि त्यामुळं ब्राह्मणी व्यवस्थेला सर्वात मोठा धक्का त्यावेळेला बसला ज्या वेळेला वर्णाश्रम व्यवस्थेला बुद्धाने विरोध केला. परंतु ऑन द कॉन्ट्ररी महावीरांनी मात्र केवळ 2 व्यवस्थांना विरोध केला, बळीप्रथा आणि वेद प्रामाण्यवादाला. आणि त्यामुळं महावीरांच्या समर्थकांचं आज सुद्धा काही बिघडलं नाही, त्यावेळेला काही बिघडत नव्हतं. आणि आमचं जे काही बिघडलेलं आहे ते आम्ही खऱ्या अर्थाने तुमचे शत्रू आहोत, खऱ्या अर्थाने तुमचे आम्ही वैचारिक शत्रू आहोत, राहणार आहोत. वर्णाश्रम व्यवस्थेला तथागत गौतम बुद्धांनी विरोध केलेला असल्यामुळं यांचा पाठीचा जो कणा आहे, ब्राह्मणी धर्माचा जो कणा आहे, तो नाहीसा करण्यासाठी तथागत गौतम बुद्धांनी क्रांतिकारक यशस्वीरित्या प्रयत्न केला. आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये 140 वर्ष हा बौद्ध धर्म राजाश्रयाला आलेला होता. आणि त्याच्यानंतर जे काय झालेलं आहे ते आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. मित्रांनो, माझी कळकळीची विनंती आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दाबून बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून ठेवावं आणि एक लाईकचं बटन दाबून हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा ही कळकळीची विनंती करतो. थांबतो मित्रांनो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र.